खाते वाटप बऱ्यापैकी समाधानकारक परिस्थितीमध्ये झालंय असं आपण सध्या तरी म्हणू शकतो। राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, या सगळ्यांच्याच संदर्भात बघायला झालं तर भाजपच्या 19 मंत्र्यांना जी काही खाती देण्यात आली आहेत त्यातून कुठेतरी पुढच्या काळामध्ये महापालिका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील यामध्ये कुठेतरी पुढची एक पाऊल पुढे असण्याचा प्रयत्न भाजपने केला। अपेक्षेप्रमाणे गृह मंत्रालय भाजपकडे आहे, गृह, ऊर्जा, सामाजिक न्याय, माहिती व ही सगळी खाती फडणवीसांकडे ठेवण्यात आलेली आहेत। तर नगर विकास मी जसं सांगितलं की त्यांच्याकडे ते नगर विकास खातं शिंदेकडे आहे। त्यामुळे एकंदरच बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता कुठेतरी या सरकारचा विस्तार आणि खाते वाटप हे अधिकृतपणे घोषित झाले। त्यामुळे आता या खाते वाटपाच्या वरून परत नवीन काय प्रतिक्रिया ऐकायला मिळतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। श्रीकांत, निश्चितच ओम, तुम्ही आमच्यासोबत असे जोडून राहा। दरम्यान आपण पुन्हा एकदा हे महायुतीचं जे खाते वाटप जाहीर झाले त्यावर एक नजर टाकतोय। देवेंद्र फडणवीसांकडे गृह खात्याचा पुन्हा एकदा पदभार गेलेला आहे। एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगर विकास मंत्री, अर्थ खातं अजित पवारांकडे, उदय सामंतांकडे पुन्हा एकदा उद्योग खातं गेलेलं आहे। तर पाणी पुरवठा मंत्री पुन्हा एकदा गुलाबराव पाटील झाले। दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्री हे खातं देण्यात आलेलं आहे। तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल सारखं महत्त्वाचं खातं देण्यात आलेलं आहे। गणेश नाईकांकडे वन खातं देण्यात आलेलं आहे। महायुतीचं खाते वाटप अखेर जाहीर झालेलं आहे। आपण पाहतोय हे सर्वात महत्त्वाचं गृह खात्यासंदर्भात गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होत्या। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं गृह खात्याची मागणी देखील केली जात होती। अखेर गृह खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच सोपवण्यात आलेलं आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आपण पाहतोय महसूल सारखं खातं देण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं खातं चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवण्यात आलंय। तर उद्योग खातं उदय सामंतांकडे सोपवण्यात आलेलं आहे। गुलाबराव पाटलांकडे पुन्हा एकदा पाणी पुरवठा खात्याचा पदभार सोपवला गेलेला आहे। अजित पवारांनी आपलं अर्थ खातं राखलेलं आहे। दुसरीकडे आपण पाहतोय गणेश नाईकांना वन खातं देण्यात आलेलं आहे। वन खात्याचा पदभार गणेश नाईकांना सोपवण्यात आलेला आहे। आपण पाहतोय खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून खाते वाटप कधी जाहीर होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। अखेर खाते वाटप जाहीर झालेलं आहे। गृह खातं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गेलेलं आहे। नगर विकास खातं एकनाथ शिंदेंकडे, अर्थ खातं पुन्हा एकदा अजित पवारांकडे, उद्योग खातं उदय सामंतांकडे, पाणी पुरवठा खातं गुलाबराव पाटील यांच्याकडे गेलेलं आहे। तर दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्री हे खातं गेलेलं आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे झालेले आहेत। तर गणेश नाईकांना वनमंत्री, वन खात्याचा पदभार त्यांच्याकडे सोपवला गेलेला आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबतच आहेत। ओम, आपण पाहतोय जर संपूर्ण यादी आपण बघितली तर काय वैशिष्ट्य वाटतायत या खाते वाटपासंदर्भात? जसं की गृह खात्यावरनं शिवसेना आग्रही होती, शेवटच्या क्षणापर्यंत गृह खातं आम्हाला मिळावं यासाठी शिवसेनेकडनं आग्रह धरला जात होता। मात्र गृह खातं देवेंद्र फडणवीसांकडे सोपवण्यात आलेलं आहे। अर्थ खातं मात्र राखण्यात अजित पवारांना यश आलेलं आहे। ओम, भाजपने बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केलाय। भाजपने आपले जे सहयोगी पक्ष आहेत, भाजपवर हा आरोप सातत्यानं होतो की भाजप आपल्या मित्रपक्षांचा वापर करतं आणि त्यांना फेकून देतं। मात्र तसा कुठेही मेसेज या निमित्तानं जाऊ नये आणि त्या दृष्टीनं आपला जे सहयोगी पक्ष आहेत त्यांना सुद्धा समान वागणूक देण्याचा प्रयत्न आपण केलाय, असं किमान पक्ष दिसावं यासाठी भाजपनं ही सगळी जी काही खाती आहेत। आता आपण जर गृह खात्याचा विचार केला तर भाजप ऍट एनी कॉस्ट कुठल्याही हालतीमध्ये भाजप गृह खातं सोडणार नव्हतं हे स्पष्ट होतं। त्यामुळे कुठेतरी शिंदेकडनं एक ऍडजस्टमेंट केली जात होती की किमान आपल्याला अर्बन डेव्हलपमेंट हे खातं तरी मिळावं, त्यानिमित्तानं महापालिकांवरती आपल्याला कमांड ठेवता येईल। आणि शिवसेनेच्या वाढीमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात जी काही शिवसेना वाढली त्यामध्ये त्या शिवसेनेच्या वाढीमध्ये युडी खात्याचा खूप मोठा सहभाग राहिलेला आहे, हे सर्व मान्य आहे। त्यामुळे हे खातं कुठेतरी शिंदेना देऊन त्यांचे सुद्धा समाधान करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, कारण येत्या काही दिवसांमध्ये महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। त्यामुळे कुठेतरी आपल्या सहयोगी पक्षांना सांभाळण्यात यावं याचा प्रयत्न केला गेला। अर्थ खातं अपेक्षेप्रमाणे हे अजित पवारांकडेच राहिले आणि अजित पवार अनेक वर्ष या राज्याचे अर्थमंत्री आहेत। नवीन चेहरे जे आहेत, नितेश राणे असतील किंवा महत्वाचे काही नवीन चेहरे असतील, जयकुमार रावळ असतील किंवा इतर महत्वाची काही मंडळी असतील, यांच्याकडे मात्र तशी जी काही खाती आहेत ती देण्यात आलेली आहेत। राधाकृष्ण विखेंचं जर आपण पाहिलं तर त्यांना महसूल मंत्री पदावरून कुठेतरी जलसंधारण खात्यावरती त्यांची एक प्रकारे वळवून करण्यात आलेली आहे। महसूल खाते हे तसं तुलनेनं पहिल्या 5 खातं पहिल्या काही महत्वाच्या
खात्यांमध्ये गणलं जातं त्यांना कुठेतरी खालच्या क्रमांकाचं खातं देऊन बावनकुळे यांची त्या ठिकाणी वर्णी लावण्यात आली आहे. आपल्याला माहिती आहे बावनकुळे हे राज्याचे भाजपचे अध्यक्ष आहेत. त्यांनी अध्यक्ष म्हणून गेल्या 2.5 वर्षामध्ये जी काही कामगिरी केली ती सर्वांना माहिती आहे. त्यांनी कशा प्रकारे पक्षाचं संघटन बांधलं होतं. धनंजय मुंडेंचा जो काही समावेश या मंत्रिमंडळामध्ये करण्यात आलाय तो देखील खूप वादाचा मुद्दा अगदी पहिल्या दिवसापासून होत होता. त्यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपद दिलंय. पहिलं त्यांच्याकडे कृषी मंत्रिपद होतं, मात्र ते त्यांच्याकडनं आता काढून घेण्यात आले. लोढांचा जर आपण विचार केला तर लोढांकडे जे कौशल्य विकास होत होते त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आले. फार मंत्रिपद जी आहेत ना ती कुठेही बदलण्यात आली आहेत असं दिसत नाहीये. अर्थ खातं असेल, गृह खातं असेल किंवा महसूल खातं असेल किंवा मग युडी असेल, ही महत्वाची जी काही खाती आहेत ती त्याच पक्षाकडे कायम ठेवण्यात आलेली आहेत असं आपण सध्या तरी म्हणू शकतो. कुणालाही नाराज करण्याचा प्रयत्न भाजपनं या निमित्तानं केलेला नाहीये. त्यामुळे शिवसेनेचं जे काही उत्पादन शुल्क खातं आहे ते राष्ट्रवादीकडे आलंय. मात्र ते राष्ट्रवादीकडे अजित पवारांनी त्यांच्याकडे ठेवले. सार्वजनिक बांधकाम जे खातं आहे ते भाजपकडनं आता शिवसेनेकडे गेलंय. भाजपकडे हे सार्वजनिक बांधकाम खातं होतं. भाजपचे रवींद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते. ते खातं आता काढून कुठेतरी शिवसेनेला देण्यात आले. त्याप्रमाणे शिवसेनेला सुद्धा कुठेतरी खुश करण्याचा प्रयत्न भाजपकडनं करण्यात आलाय. जलसंपदा जे काही खातं आहे त्याची 2 विभागांमध्ये तुकडे पाडण्याचा प्रयत्न झालाय. 4 महामंडळ खरं तर होती, त्यामध्ये विखे आणि गिरीश महाजन यांना प्रत्येकी 2-2 महामंडळ देण्यात आली आहेत. त्यामुळे भाजपमध्ये सुद्धा आपल्या नेत्यांना कुठेही आपल्याला सापत्न वागणूक मिळते या प्रकारचा मेसेज जाऊ नये यासाठी दोन्ही पक्षांकडनं यासाठी भाजपकडनं विशेषत्वानं भाजपच्या श्रेष्ठींकडनं तो प्रयत्न करण्यात आल्याचं दिसतं. त्यामुळे कुणीही नाराज होऊ नये याची काळजी या निमित्तानं घेतली गेली आहे.